वारंवार होतात, त्यातही मुंबई आणि मुंबईत राजकीय पक्ष हे आघाडीवर असतात। या संबंधीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आली। एकट्या मुंबईत 10,000पेक्षा अधिक बेकायदा राजकीय फलक असल्याची बाब ही निदर्शनास येताच उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मुंबईच्या रस्त्यांवर 10,839 बेकायदा फलक हे राजकीय पक्षांनी लावलेत। हा आकडा ऐकताच उच्च न्यायालय संतापलं आणि त्यांनी थेट पुढच्या सुनावणीला सगळ्या राजकीय पक्षांना हजर राहण्याचं फरमान काढलंय आणि त्यानुसार सगळ्या राजकीय पक्षांना नोटिसा पाठवल्या गेल्यात। मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती RF डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरू होती। खरं तर मुंबईत गेल्या वर्षभरात 48,000च्या आसपास बेकायदा फलकांवर कारवाई करण्यात आल्याचा आणि त्यातील 22 प्रकरणात गुन्हा दाखल केल्याचा दावा महापालिकेनं उच्च न्यायालयात केला। मात्र कारवाई करण्यात आलेल्या फलकांच्या आणि गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संख्येतील तफावतीवर बोट ठेवून ही कारवाई समाधानकारक आहे का, असा उपरोधिक प्रश्न देखील न्यायालयानं महापालिकेला केला। यामध्ये एकूण बेकायदेशीर फलक किती आहेत ते पाहूया। तर राजकीय फलक 10,839, व्यावसायिक फलक 4,551, इतर बेकायदा फलक हे 32,481। यावेळी महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या कारवाईबाबत देखील न्यायालयानं प्रश्न उपस्थित केला। तसंच सध्याच्या स्थितीला शहरात फेरफटका मारल्यास फुटपाथ, रस्त्यांवरचे लाईटचे खांब आणि झाडांवर देखील सर्रास बेकायदेशीर फलकबाजी दिसून येईल, असं देखील मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती RF डॉक्टर यांच्या खंडपीठानं महापालिकेला सुनावलं। आणि या समस्येच्या निवारणासाठी केवळ महापालिका आणि सरकारकडून केले जाणारे प्रयत्न पुरेसे नाहीत, तर सर्वसामान्यांनी देखील अशा बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन देऊ नये, असं आवाहन न्यायालयानं केलंय। यावेळी न्यायालय नेमकं काय म्हणालं ते देखील पाहूया। तर सर्व राजकीय पक्षांनी हमी दिली आणि पालन देखील केलं नाही आणि तसंच न्यायालयात हजर देखील नाहीत आणि त्यामुळेच सर्व राजकीय पक्षांना नोटीस बजावा आणि पुढच्या सुनावणीस आमच्या समोर हजर करा। बेकायदा फलकबाजीचा मुद्दा विचारात घेता केवळ सरकारी महापालिका स्तरावर नाही, तर सर्वसामान्य माणसांनी देखील काही करण्याची आवश्यकता आहे। बेकायदेशीर होर्डिंग्स, पोस्टर लावू नका। एखादा गट स्ट्रीट लाईटवर बॅनर लावण्याचं स्वातंत्र्य कसं घेऊ शकतो हे समजण्यापलीकडे आहे। एखाद्या गटाला, व्यक्तीला अशा कृतीत सहभागी न होण्याचं आवाहन करण्याची जबाबदारी खरं तर आमच्यावर येते। बेकायदा फलकामुळे सामान्य माणसाच्या जीवाला देखील हानी पोहोचू शकते। दरम्यान या सुनावणीवेळी एकाही पक्षाचा प्रतिनिधी न्यायालयात उपस्थित नव्हता, म्हणून न्यायालयानं नाराजी देखील व्यक्त केली आणि त्यामुळेच आता इतकं सांगितल्यावर राजकीय पक्षांची बॅनरबाजी कमी होते का आणि हे बेकायदा बॅनर खाली उतरतात का? शिवाय पालिका या विषयाला किती गांभीर्यानं घेते आणि काय कारवाई होते हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं आहे। या विषयावर तुम्हाला नक्की काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।